कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाश्वत विकासासाठी महापौरांचा पुढाकार. येऊ घातलेल्या कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी महापौर हिमगौरी आडके यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्था, उद्योग आणि शैक्षणिक प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहर स्वच्छ, हरित आणि सुरक्षित करण्यासाठी ट्रॅफिक, आरोग्य व स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. बैठकीत क्रीडाई, निमा, आयमा, विविध शैक्षणिक संस्था, महिला संघटना, रुग्णालये तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिकच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येत कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा दीर्घकालीन विकास कसा साधता येईल यावर विचारमंथन केलं. तसेच वसुंधरा दिन निमित्त व्यापक वृक्ष लागवड मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक उद्योजक एक झाड या उपक्रमातून हजारो झाडे लावली जाणार आहेत. नाशिकला ग्रीन, क्लीन आणि सेफ सिटी बनवण्याचा सर्वांचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नमस्कार. आज खरं तर सुमारे 2 तासापासून नाशिकच्या प्रगतीवरती आणि येणाऱ्या कुंभकाळामध्ये नाशिककरांच्या काय अपेक्षा आहे या जाणून घेण्याकरता एक बैठक इथे जे नाशिकमध्ये चांगलं योगदान ज्यांनी केलं आहे, मग ते शिक्षण क्षेत्रातले असतील, अतिशय चांगल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था, NGO, इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर क्रेडाई असेल, आयमा, निमा, त्यानंतर अनेक महिलांचे NGOs, मग गुरुजी रुग्णालय असतील, भोसला मिलिटरी स्कूल असेल, अशा सगळ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सगळेजण इथे उपस्थित होते. आणि नाशिकाच्या विकासामध्ये कैक वर्षापासून ज्यांचं हातभार लाभलेला आहे असे सगळेजण आज खरं तर नाशिककर म्हणून इथे या बैठकीला उपस्थित होते. आम्ही सगळेजण इथे एकाच गोष्टीवर बोलत होतो की आपल्याला नाशिकची ही जी कुंभमेळ्यातली जी प्रगती आहे ती शाश्वत करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत. मग प्रामुख्याने याच्यामध्ये जो मुद्दा इथे आला तो होता की कुंभमेळ्यात येणारे यात्रेकरू असणार आहेत, आपण त्यांना काय दाखवणार आहोत. आपल्याला स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक आणि सेफ नाशिक, एक प्रोटेक्टेड नाशिक अशी पण एक नाशिकची जी ओळख आपल्याला द्यायची आहे. मग हे करत असताना जे काही ट्रॅफिकचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करावं लागेल. रिंग रोड होणार आहे, येणारे जे ट्रॅफिक आहे ती आत्ताची लोकसंख्या आणि येणारी अजून जे बाहेरनं येणारे आहेत लोक, त्यांना कसं सामावून घेता येईल, रिंग रोडवरनं बाहेरची ट्रॅफिक कशी करायची आहे पार, आणि अशा अनेक मुद्द्यांना खरं तर हात घातलं. व्हॉलेंटियर्स कसे असणार आहेत, हेल्थ सुविधा काय देणार आहेत, असे अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले. पण प्रामुख्याने एकमुखाने या सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली की नाशिकची प्रगती थांबता कामा नाही. कुठल्याही पद्धतीचा उहापोह करून, स्वतःकडे ओरड करून हे जे काही लोक नाशिकच्या प्रगतीला एक थांबवण्याचं काम करत आहे, आता आपण म्हणतोय की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे खरं तर नाशिककरांना नको आहे. वृक्ष जर रस्त्याच्या मध्ये येत असतील तर ते सुद्धा एक प्रकारचं अतिक्रमण आहे. आणि नक्कीच या सगळ्यांनी त्याचं वृक्ष तोडीबद्दल नाही पण वृक्ष लागवडीबद्दल इथे हे सगळे निर्णय झाले. येणाऱ्या वसुंधरा दिवस जो आहे तो आहे 22 एप्रिल आणि त्या ठिकाणी आपण बघताय की आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री जे आहेत आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री, गिरीश भाऊंनी तर इथे आधीच 16,000 झाडं लावलेली आणि तो संकल्प पूर्ण केलेला आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर आम्ही नाशिककर म्हणून पुढे येऊन आपलं नाशिक हरित कसं राहील आणि नाशिकाचं जे टेम्परेचर आहे ते कमी कसं होईल आणि नाशिकचा ग्रीन कव्हर कसा पुढे वाढत जाईल यावरती सगळ्या नाशिककरांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आज सगळ्यांनी दाखवली. प्रत्येक इन्स्टिट्यूट, प्रत्येक संघटना ही झाडं लागवड करण्यामागे आणि त्याच्यात सक्षम आहे. पण आज नाशिक महानगरपालिका एक पालकत्व म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कुंभच्या दरम्यान पाहते आहे. आणि नक्कीच प्रगती म्हणजे डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट या दोन्हीचा संगम आणि सांगड जर आपल्याला घालायची असेल तर नाशिकची प्रगती न थांबता ग्रीन कव्हरेज वाढवण्यासाठी सगळे नाशिककर एकत्रित येऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणार आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यात ह्या एका वर्षात सगळ्यांनी असा संकल्प केला आहे की 22 एप्रिलला वसुंधरा दिवस आहे 2026 ते 22 एप्रिल 2027 या एका वर्षात सगळ्याच संघटनांनी एकत्रित येऊन नाशिकचं ग्रीन कव्हर वाढवायचं आहे.
नाशिकचं टेम्परेचर कसं कमी होईल यावरती काम करायचं आहे, स्वच्छतेवर काम करायचं आहे आणि एक नवीन रूप नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांना आपण हे करून दाखवू शकतो. एकत्रित येऊन नाशिकच्या प्रगतीसाठी गतीने काम हवं. जर गती असेल तर प्रगती होते आणि आपण सगळे वृक्ष लावणारेही आहोत. पण जर प्रगतीच्या आड वृक्ष आलेलं असेल तर प्रगतीच्या आड आपल्या सगळ्या प्रगतीच्या आड ज्या गोष्टी येतात त्या आपल्याला बाजूला कराव्या लागतात. त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना याच्यात विरोध करायचा असेल त्यांनी प्रगतीच्या दिशेने यावं, स्वतःची गती दाखवावी आणि निश्चित ती प्रगती होईल. केवळ शायनिंग करायची किंवा विरोध करून मोठं व्हायचं अशी जी वृत्ती मानसिकता असते ती ठेचली जाते, ती कमी केली जाते. म्हणून चांगली मानसिकता अशीच असते की गतीला साथ देणं, प्रगती करणं. जय श्रीराम. नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो. आज आपले महापौर लाडके हिमगौरीताई यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं. कुंभमेळ्याच्या याच्यावर कशी डेव्हलपमेंट नाशिकची व्हावी याच्यावर चर्चासत्र होतं आणि आय थिंक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे. या निमित्ताने फक्त एकच गोष्ट सांगतोय की क्रीडाय नाशिकच्या सपोर्टनी क्रीडाय नॅशनल नाशिकमध्ये रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि त्या ड्राईव्ह अंतर्गत या वर्षी 3.25 लाख झाडांचं जे आहे फॉरेस्टेशन आपल्या दरीमातुरी एरियामध्ये आपण करणार आहोत. 66,000 झाडांचं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि टोटल या रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह मध्ये इन द नेक्स्ट 3 to 4 years क्रीडाय नॅशनलच्या माध्यमातून साधारण 15,000 एकरचं रिफॉरेस्टेशन इथे होणार आहे. थँक्यू. जी काही मीटिंग बोलवली इथे सगळ्यांना, आम्हाला सर्व क्षेत्रातली मान्यवरांना आम्हाला बोलवून आज कुंभमेळ्यासाठी काय केलं पाहिजे याचा आमच्या सर्वांकडनं जो विचार घेतला त्याच्यासाठी पहिल्यांदा महापौरांचा अभिनंदन आम्ही सगळेजण करतो. कारण येत्या कुंभमेळ्यामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या फक्त कुंभमेळ्याच्या नसून नाशिकच्या विकासासाठी कशा उपयोगी ठरतील यासाठी त्यांनी आमची सगळ्यांची मतं जाणून घेतली. त्यामध्ये हरित नाशिक, सुंदर नाशिक कसं बनेल या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी त्यांना योग्य तो विचार दिलेला आहे. आणि नाशिकमध्ये आमच्या महिलांसाठी आम्ही एक क्लस्टरची सुद्धा मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. तर आणि एक टेक्स्टाईलसाठी काहीतरी प्रयत्न व्हावा ही पण एक मागणी आहे. आणि ट्रॅफिक वगैरे या समस्या आता या सगळ्या विचारांमधनं त्या सोडवणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक अशा सगळ्या गोष्टींवरती आज छान चर्चा झाली आणि त्या दृष्टीने योग्य ती कारवाई करून त्याच्यातून विकास काम जे काही आहे त्याचं प्रत्यारोपण होऊ न देणं किंवा वृक्ष तोड होऊ न देणं हे नाहीये. वृक्ष लागवड करणं ही पण एक वृक्षप्रेमीची ठळक भूमिका असली पाहिजे आणि वृक्ष लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. कारण वृक्ष जर वाढली तर नाशिकचं वातावरण, तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही संकट आता पूर्ण जगापुढे आहे ते आपण कमी करू शकतो. फक्त वृक्षतोड होते म्हणून रडण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं हे त्याचं सोल्युशन आहे. आणि आपण जर विकास करायचा असेल तर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच राहायला पाहिजे. एका ठिकाणी रडून काहीच उपयोग होणार नाही. लोक जे मेले आहेत त्यांच्या फॅमिलीला उभं करा ना समोर. आज ते तिथं त्या झाडाकडे बघून त्रास होतात ना.